गौरव मोठा की मान अपमान मोठे, त्यावरून होणारे वाद, भांडण, मारामाऱ्या, रक्तपात महत्त्वाचा. नमस्कार, मी निलेश कृष्णाजीराव पालांडे. मी आज या राजश्री मराठीमध्ये जे तुमच्यापुढे आमचा जो आता 15 मार्चला जो शिमगा चित्रपट रिलीज होणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यासाठी मी राजश्री मराठीचा आभारी आहे. आणि हा शिमगा चित्रपट मी स्वतः निर्मित केलेला आहे आणि त्याचं दिग्दर्शनसुद्धा मी केलेलं आहे. शिमगा हा जो टॉपिक आहे तो मला म्हणजे ती एक स्फूर्ती मला कशी काय सुचली त्याबद्दल मला जरा 2 शब्द तुमच्याशी बोलायचे आहेत. जसं मी अगोदर सांगितलं होतं की शिमगा हा कोकणातील एक फेवरेट सण बोलतात त्याप्रमाणे आहे. जसं गौरी गणपती असतात किंवा म्हणजे आपण शिमग्याला आणि गौरी गणपतीला आवर्जून आपण सगळे जे चाकरमानी आहोत, जे मुंबई पुण्यात बसलेले आहोत, सगळे माझे जे बांधव आहेत ते सर्व आपण शिमग्याला गावाला जातो. तिकडे आनंदाने तो शिमगोत्सव आपण साजरा करतो. मोठा होम पेटवला जातो. म्हणजे ही जी काही प्रथा आहे, म्हणजे एक कोकण, आपलं जे कोकण आहे हे कोकण लोकांपर्यंत कसं प्रदर्शित करता येईल. आपण जर का समजा आता ओव्हरऑल बघायला गेलो तर आपल्याला बाहेरच्या क्षेत्रातले सगळे सण माहिती आहेत, पण ह्या आपल्या महाराष्ट्रातच बघितलं तर तुम्ही एक साधारण 200-250 किलोमीटर जरी गेलात तरी तुमची थोडी भाषा चेंज होत जाते. उदाहरणार्थ जर का खाली थोडं मालवणपर्यंत गेलात तर तिकडे पण भाषा चेंज होत जाते. तर आणि त्या कोकणातले आपले हे जे काही सण आहेत तर मला आवर्जून म्हणजे मच्छिंद्र कांबळे यांचं आवर्जून सांगावं असं वाटलं. त्यांनी मालवणी भाषेबद्दल म्हणजे त्यांनी जो मालवणी प्रकार आहे म्हणजे मालवणी भाषेबद्दलचं जे त्यांचं प्रेम होतं तर ते पण त्यांनी जगाच्या समोर आणण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केला होता. मी मूळचा कोकणातला असल्यामुळे शिमगा आणि गणेशोत्सव हे 2 कोकणातले फार फेवरेट सण आहेत. तर शिमग्याला मी आवर्जून म्हणजे देवाची पालखी नाचवायला मी बरीच वर्ष जातो. ही जी थॉट प्रोसेस माझ्या जी डोक्यात आली ती मार्च 2015च्या शिमग्याला. मार्च 2015च्या शिमग्याला मी गावात देवाची पालखी नाचवायला गेलो होतो. तेव्हा म्हणजे असेच पालखी नाचवून झाली आणि बाजूला उभा होतो तेव्हा माझ्या डोक्यात तो थॉट आला आणि तेव्हा माझ्या तोंडून असं वदवलं गेलं की हा शिमगा नावाचा आपण एक चित्रपट काढूया. कारण शिमगा ह्या नावातच एक आग आहे आणि ती जी होळीची आग आहे ती ह्या शिमगा चित्रपटातनं मला तुमच्या पुढ्यात मांडायची आहे. त्यासाठी मी तो शिमगा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो 15 मार्चला रिलीज होईल. मार्च 2015ला जेव्हा माझ्या डोक्यात हा थॉट आला की शिमगा चित्रपट बनवायचा, पण तो कसा बनवायचा, काय बनवायचा, कारण मी ह्या क्षेत्रातला नाही आहे. म्हणजे हा माझ्यासाठी एक मोठा प्रवास होता, म्हणजे एक खडतर प्रवास बोललात तरी चालेल. 2015ला मी जेव्हा विचार केला की शिमगा नावाचा चित्रपट बनवायचा तेव्हा मला सहकार्य केलं म्हणजे माझे 2 खास मित्र आहेत, एक मानसी पंड्या आणि प्रीती दुबे. या दोघांना मी पहिला फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला शिमगा नावाचा चित्रपट बनवायचा आहे, पण कसा बनवायचा ते काहीच आयडिया नव्हती. नंतर मग मुंबईला आलो. आता या शिमगा चित्रपटाचं टायटल आहे तर ते टायटल मला रजिस्टर करावं लागणार. मग त्यासाठी ते कुठे करतात, काय करतात त्याचं काहीच कल्पना नव्हती. पण इकडून तिकडून म्हणजे सगळी माहिती काढल्यानंतर मला कळलं की असं प्रोड्युसर्स असोसिएशनमध्ये जायचं आणि तिथे ते टायटल रजिस्टर. तर अशा प्रकारे मी ते टायटल रजिस्टर वगैरे केलं. मी तेव्हा बऱ्याच जणांना भेटण्याचा पण प्रयत्न केला की ज्यांना ह्या क्षेत्राबद्दल माहिती आहे की जेणेकरून ते माझ्याबरोबर उभे राहतील आणि हा शिमगा चित्रपट आपण बनवू शकतो. पण तसं काही म्हणजे कदाचित माझा ॲप्रोच चुकीचा असेल त्यामुळे कोणापर्यंत मी जास्ती पोचू शकलो नाही. आणि नंतर काही 2 वर्ष माझी ह्या अभ्यासातच गेली की हा चित्रपट कसा बनवायचा. त्याच्यावरती माझी जी मानसी आहे ते कलिग आहेत त्यांनी मला सांगितलं की आपल्याला या चित्रपटासाठी एक छान स्टोरी लागेल. ती स्टोरी काय पाहिजे, म्हणजे शिमगा म्हणजे नक्की काय, तो आपण लोकांच्या पुढ्यात कसा आणायचा. तर ती स्टोरी माझ्याकडून ती लिहिली गेली. म्हणजे ती जी पानं मी आजही बघतो ना की हा शिमगा चित्रपट ती जशीच्या तशी मी जेव्हा स्क्रीनवर बघतो ना मला खूप समाधान वाटतं. आणि ह्या प्रवासात म्हणजे दिग्दर्शन करणं, एकतर हा चित्रपट निर्मित करणं हा तर पहिला पॉईंट तर माझा होताच. या चित्रपटाची कथा ही माझी स्वतःचीच आहे आणि दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचं म्हणजे दिग्दर्शन क्षेत्र पण माझ्यासाठी पहिल्यांदा नवीनच आहे. बऱ्याचशा दिग्दर्शकांना मी भेटलो की शिमगा हा चित्रपट आहे, ही कथा आहे, तर याच्यावरती आपण कसा अभ्यास करूया, काय करायचं.
तर पण तिथे पण मला काही यश नाही आलं. म्हणजे दिग्दर्शन क्षेत्रातलं तेव्हा मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मी तेव्हापासून म्हणजे लोकांना मी ती कथा आहे ना ती सांगायचो. तर ती मानसी आणि पंकज पडगन यांचं मला नाव घ्यावंसं वाटतं की या दोघांनी मला तेव्हा सांगितलं की सर तुम्हीच का ना हा पिक्चर दिग्दर्शित करत, कारण तुम्ही जेव्हा ती कथा सांगता तेव्हा ती आम्हाला दिसते, आम्हाला ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्ही ती बघू शकतो. तर मग त्या पॉईंटवरती मग मी थोडा विचार केला की हां, कारण मला माझ्या जे डोक्यात आहे, माझ्या डोक्यात जी थॉट प्रोसेस आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशी ती पोचवायची ते मला सगळं माहिती होतं. तर मग ह्या दोघांच्या त्या शब्दावरती मग मी विश्वास ठेवला आणि ह्या दिग्दर्शन क्षेत्रात मी प्रवेश केला. बरेच अडथळे आले. नंतर मग माझी एक असोसिएट डिरेक्शनची टीम होती. खास मी ती टीम अरेंज केली होती की कारण हे एक्झिक्युशन पार्ट फार इम्पॉर्टंट होता. फक्त दिग्दर्शन करणं म्हणजे हे खरं म्हणायला गेलं तर हे सोपं काम नाही आहे. पण त्यासाठी ते एक्झिक्युशन कसं, विजन आणि एक्झिक्युशन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. विजन माझ्याकडे आहे, मला काय पाहिजे पडद्यावरती ते मला दिसतंय, पण ते एक्झिक्यूट कसं करायचं, ते एक्झिक्यूट करण्यासाठी मग माझी असोसिएट डिरेक्शनची टीम आली, त्यांची अपॉइंटमेंट झाली. आता मेन म्हणजे आमचे DOP जे अनिकेत खंडागळे. मग कारण जे मला दिसतंय ते एक्झिक्यूट करणं आणि ते पडद्यावर कसं चित्रीकरण करणार त्यासाठी तुमचा कॅमेरामन फार इम्पॉर्टंट असतो. त्यासाठी मी खरंच अनिकेत खंडागळे यांचा आभारी आहे आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः माझ्या बाजूला उभा राहून हा चित्रपट उभा केला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला ते काढून देतो. तर मी त्यांचा पण आभारी आहे. असं मला बऱ्याच जणांनी म्हणजे मदत खूप म्हणजे ह्या गेल्या चार वर्षात मला खूप असे अडथळे पाहायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे मी चांगला अनुभव शेअर करतो. शूटिंग करणं किंवा रेकीला जाणं म्हणजे हे सगळे माझ्यासाठी सगळे नवीन सब्जेक्ट होते. चित्रपटाची कथा माझ्या डोळ्यासमोर होती आणि नंतर मग त्याच्यावर पटकथा लिहिली गेली. आता त्या पटकथेप्रमाणे तुम्हाला आता लोकेशन्स पाहिजेत, तर ते लोकेशन्ससाठी तुम्हाला म्हणून मी काय केलं, मग कोकणातच आम्ही हे शूटिंग करण्याचं ठरवलं. म्हणजे कसं की ते लाईव्ह लोकेशन्स जे आहेत ते आम्हाला ह्या चित्रपटात प्रॉपरली दाखवता आले. म्हणजे ती घरं, तिथली जी मातीचं जे फील आहे ना ते पूर्ण या शिमगा चित्रपटात दिसलं आहे. चित्रपट शूटिंग करताना मला आनंद म्हणजे एक चांगला अनुभव होता की हे चित्रपटाचं पूर्ण शूटिंग आपलं लांजा ह्या गावात झालेलं आहे. तर लांजा गावाचा जो लांजे गावकरी म्हणजे जे तिथली जे ग्रामस्थ होते त्या लोकांनी मला छोट्या भावासारखं सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि हा चित्रपट पूर्ण करण्यात मला म्हणजे आवर्जून सांगावं त्यांचं पण खूप मोठं यश आहे. आज जेव्हा आमचं पॅकअप व्हायचं किंवा आमचं ब्रेक व्हायचा तर त्यावेळेस ते लोक सगळे येऊन मला भेटायचे आणि त्यांच्याबरोबर मी जेव्हा गप्पा मारायचो, त्यांच्याबरोबर बसून मी जेवायचो, तर म्हणजे ते गावातलं तो मी स्वतः कोकणातला असल्यामुळे मला ते खूप आवडायचं. म्हणजे की म्हणजे मला आता वेगळी ट्रीटमेंट पाहिजे वगैरे हा असा तो अनुभवच नव्हता. मला ते छान वाटलं म्हणजे. आणि हे पहिला जो प्रयत्न मी जो केलेला आहे तो कोकणातला असल्यामुळे तिथल्या लोकांचा मला खूप सपोर्ट मिळाला. या 4 वर्षाची मेहनत जी मी घेतलेली आहे त्याचा मी जो अभ्यास केलेला आहे की आज म्हणजे चित्रपट निर्मितीपासून चित्रपट दिग्दर्शन करून आणि हा चित्रपट प्रस्तुत पण करण्याचं मी आता एक कार्य उचललेली आहे आणि ते आता 15 मार्चला हे पूर्ण होत आहे. नक्कीच मला म्हणजे हा जो मी काय अभ्यास केला आहे कारण शिक्षण हे कधीही फुकट जात नाही, तर ते शिक्षण मला नक्कीच पुढे अजून चित्रपट करायला नक्की आवडेल. मला खूप आनंद झाला म्हणजे आवडलं मला ते चित्रपट करताना.